हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या. तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं मत बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात. परंतु आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. आपण दिलेली पूर्ण माहिती सत्य नाही आहे. एक तर कुठेही आम्ही दिलेलं नाही आहे की 19 लोकांच्या किडन्या त्या ठिकाणी गेल्या, 9 लोकांच्या किडन्या, आणि त्याच्यामध्ये शेतकरी आपण हा वारंवार उल्लेख केला. ह्या प्रकरणामध्ये फक्त 100, ते पण दुर्दैवी आहे. तर थांबा ना आता. मग आता तुम्हाला प्रश्न फार गंभीर आहे. तुम्हाला शेतकऱ्याच्या संदर्भात काढून, नाही तर तुम्ही काढा. काढतच आले तुम्ही. मंत्री महोदय, त्यांना बोलू द्या. आता मी माझा आवाज अजून काही वाढवला नाही, त्यामुळं त्यांना जरा माझ्या आवाजाची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, 1 लाखासाठी 74 लाख रुपये तर दिलेच. किडनी विकली हे तर पैसे दिले. ट्रॅक्टर गेली, शेतीही गेली. ट्रॅक्टर होती, ट्रॅक्टर उचलून नेली, ते सुद्धा विकून टाकली. आणि हे सर्व प्रकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आहे. 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खरं तर हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या. तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं मत बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात. अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आले. 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या आपल्या किडन्या विकल्या म्हणून. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग. मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना की 19 लोकांनी शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही. म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढं मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये. कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत यामध्ये? चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे यामध्ये, आहे ना. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे, मला उत्तर अपेक्षित असं आहे मंत्री महोदयाकडून, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत. केवळ थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये. सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत, 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे आणि याच्या मागे असलेले सर्व सोबती सहभागी, डीडीआर तर आहेच. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यामध्ये सावकार आहेच, पण किडन्या विकतपर्यंत एवढे मोठे गुन्हा होतो आहे, तर गृह विभागाचंच उत्तर आहे. त्यांनीच उत्तर द्यायचं, त्याच्यावर कारवाई कोण करणार. डीडीआर असेल, डीडीआर वरही कारवाई झाली पाहिजे. हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे, अरे तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले, त्यांच्यावर मुका लावा. मुका, अरे यांना तर आणून साल्यानं फाशी दिली पाहिजेत, चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल, तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल, शेतकरी कशा संकटात असेल. म्हणून मला माझी विनंती आहे, मी बोलणार नंतर, पण आपल्याला माझी स्पेसिफिक विनंती, प्रश्न असा आहे, मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की अतुल भाऊ म्हणतात त्याप्रमाणे या सर्व जेवढे सावकार आहेत आणि या किडनीमध्ये सहभागी झालेले आहेत, यांच्यावर उत्तर तुम्ही खूप छान दिलं. उत्तराला त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त केली पाहिजेत. हो, जीव गेलाय. एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत. एक दुसरी किडनी गेली ना, 19ही मरतील ना. म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे. मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सूत्रधार जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथ मध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही.
त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही, उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं. म्हणजे किती भयानक असेल. म्हणून SIT नेमून होणार नाही, तर याच्या खोलवर जाण्यासाठी या मूळ सूत्रधाराबरोबर महाराष्ट्रातील हे किडनी विकण्यासाठी भाग पाडणारे जेवढे सावकार आहेत, या सावकारावर किती दिवसात कारवाई करणार आणि यांना सर्वांना एक कडक कारवाईसाठी जे काही सापडले त्यांच्यावर मोका लावणार. मान्य विजय भाऊ, हा. आपण ही गोष्ट खरी आहे की सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणण्याकरता आपण पुढाकार घेतला, परंतु आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. आपण दिलेली पूर्ण माहिती सत्य नाही आहे. एक तर कुठेही आम्ही दिलेलं नाही आहे की 19 लोकांच्या किडन्या त्या ठिकाणी गेल्या, 9 लोकांच्या किडन्या, आणि त्याच्यामध्ये शेतकरी आपण हा वारंवार उल्लेख केला. ह्या प्रकरणामध्ये फक्त ते पण दुर्दैवी आहे, एकच शेतकरी आहे त्याच्यामध्ये, आणि 2 लोक आहेत ज्यांनी किडनी आपली विकली किंवा डोनेट केली, ते महाराष्ट्रातले आहे 2, आणि बाकीचे उर्वरित राज्यातले त्या ठिकाणी. दुसरा प्रश्न आपण जो सांगितला की संबंधित डॉक्टर जो किडनीची सर्जरी हा पूर्ण देशभर करतो, कुठल्याही देशामध्ये किडनी काढायची असेल तर त्याला बोलण्यात त्या हॉस्पिटलमध्ये पॉप्युलर डॉक्टर आहे तो, त्याला पद्मश्री असो का कुठले असो, तो सापडल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, हे आपल्याला सरकारच्या वतीने त्या ठिकाणी सांगतो. दुसरं, अजून हे कायदे स्ट्रॉंग करण्याकरिता, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, आपण काय करतो सभागृहामध्ये भलतीच काहीतरी माहिती देतो. आपण वारंवार सांगितलं की 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या, 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या. 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्याने किंवा त्यांनी विकल्या पण नाही. याच्यामध्ये 9 जण आहे, आम्ही लेखी देखील 9 त्या ठिकाणी दिला, आणि त्याच्यामध्ये 1 शेतकरी आहे, पण ते दुर्दैवी आहे, काही विषय नाही, ते दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे. सरकारनं तातडी सर्वांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे, SIT लावली. आपल्या SIT मुळे त्यामुळे सर्वजण आपण माहीत पडले की संपूर्ण देशामध्ये काय होऊन राहिलं आहे. तर ह्या अनुषंगानं जे लोक असतील त्या सन्मानावर तातडीनं कारवाई करण्यात येईल, हा शब्द येतो. खोतकर सर.